घरी येणारे पाहुणे आणि गावात येणारे पाहुणे होऊ शकते आजूबाजूला बसलेली असेल, तिला कदाचित आवाज गेला नसेल, तिला कदाचित आवाज गेला नसेल म्हणून ती बोलली नसेल. कारण आपलंही चुकते हो, कधी कधी आपण बाई बोलली नाही म्हणून तिच्यावर देतो एक रट्टा, बरोबर आहे. पण नाही, कधी कधी काय असते, कधी तिला कळत नाही, कानावर आवाज जात नाही म्हणून तिला पुन्हा आवाज देऊन पाहतो. त्यांच्या शब्दाला होकार दिले नाही आणि घराबाहेर सुद्धा आली नाही. पण असं काही ना, पती हे परमेश्वर असतोय. आज आपल्या गावची मंडळी आणि मंडळी निमित्तानं त्यांचे बहीण भाऊज, त्यांचे खूप सारे पाहुणे आणि माझ्याकडचे पण माहेरचे येतील आणि त्यांच्या समोर तरी आम्ही अभुल्यानं राहिलो तर आपल्या घराची कीर्ती चांगली जाईल का? नाही, त्यांच्या शब्दाचा मान करतेच, पण जेव्हा मी आपण देवपूजा आठवणेल तेव्हा त्यांच्या शब्दाचा मान करेलच. करती हूँ तुम्हारा व्रत मैं, करती हूँ तुम्हारा व्रत मैं, स्वीकार करो माँ, मझधार से मैं अटके मेरा पास करो, मेरा पास करो माँ, मेरा संतोषी, मेरा संतोषी, मेरा संतोषी,
पत्नीला काही आवाज गेला नाही म्हणून आवाज देऊन पाहतो राहता